पुढचा चेंडू दादूस टू अण्णा. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू तडकवलेला स्टेजच्या दिशेने आणि वन बाउन्स. अतिशय सुंदर असं फिल्डिंग त्या ठिकाणी संग्रामचं. 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी. आणि तडकवलेला आणि हा सुंदर असा कॅच अजितच्या मार्फत त्या ठिकाणी. सुंदर असा पटकवलेला चेंडू पण झेलबाद होतोय तो गौरव. सुंदर अशी गोलंदाजी दादूची त्या ठिकाणी. आपल्या 3 बॉलमध्ये 1 धाव देऊन गौरवची विकेट काढलेली आहे त्यानं. आणि गौरवची जागा घेतोय तो सागर. सागर पुढचा चेंडू दादूस टू सागर. आणि हा नोचा इशारा अंपायरांचा. लाईनच्या बाहेर पिच झाल्यामुळे हा नोचा इशारा अंपायरचा. फ्रीट आहे का? फ्रीट आहे पुढच्या बॉलला. दादूस टू सागर. आणि ले तडकवलेला आहे बॉल. हा अतिशय उंच गेलेला आहे आणि हा झेल टिपलेला आहे. बघा 2 धाव होतात का? आणि थर्ड अंपायरचा कॉल दिलेला अंपायरने. आउट आहे हा. आउट आहे आउट. एक रन. काय गरज नव्हती रन घ्यायची. प्रत्येक षटकाराला 100 रुपये बक्षीस लावलं होतं अण्णावरती. पण एका रनसाठी सर्व बक्षीस. मामा खुशीत आहेत. आपण इथं प्रॅक्टिस करतो ते फक्त षटकारांची. पण धावा घेण्याचा आपण इथं कधी बघत नाही. रोज जर सराव करायचा असेल तर रनिंग बिटवीन सुद्धा आपल्याला सुधारली पाहिजे. 2-2, 3-3 धावा पळून काढल्या पाहिजेत. त्याचा सुद्धा आपल्या संघासाठी फायदा आणि स्वतःसाठी पण फायदा. पुढचा दादूस टू सागर. ऑफसाइड तडकवलेला चेंडू. बघा किती धावा निघतायत. एका एक धाव कंप्लीट होते. अतिशय सुंदर असा थ्रो त्या ठिकाणी. अतिशय सुंदर गोलंदाजी केली ते दादोसने आपल्या संघासाठी. दादोस टू अल्पेश. अंपायरचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. दादोस टू अल्पेश. लेग साइड तडकवलेला चेंडू. अतिशय सुंदर षटकार. सनसनीत खणखणीत असा षटकार अल्पेशच्या बॅटमधून येतोय. षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर सावंतपूर संघाची धावसंख्या होती ती 48. 4 ओव्हर 48. लेग साइडला गेलेला चेंडू. तिथं कोण असतील समर्थक तर त्यांनी आपला चेंडू परत द्यायचा आहे.